आजच्या ठळक बातम्या. वयाने नाही तर कार्याने ज्येष्ठता सिद्ध करा. रामशेठ ठाकूर. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटच्या राजाला भावपूर्ण निरोप. मुरुडमध्ये 132 बाप्पांचे श्री सदस्यांनी केले पुनर्विसर्जन. ठाणे येथे 434 गणपती बाप्पांचे विसर्जन. दापोली शहरात भटक्या जनावरांचा रहदारीस अडथळा. स्वकष्टाने मेहनत करून समाजाचे काम करा. गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा. आपल्या वयाने नाही तर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन लोकनेते व खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर मंडळाच्या वतीने खालापूर तालुक्यातील वावरले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटचा राजा श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मार्केटच्या राजाची पनवेल शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणाईने ठेका धरला होता. प्रचंड उत्साह आणि आनंदी वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. बाजार समितीच्या संचालकांनी बाप्पाला साकडे घातले. यावेळी मोठ्या संख्येने बाजार समितीचे सभासद व नागरिक उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त हाक देत बाप्पाला निरोप देण्यात आला. वर्षापासून पनवेल यांच्या वतीनं सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत आहे आणि अतिशय व्यापारी, मापाडी, माताडी, संचालक मंडळ, सभापती, सर्व कामगार सचिव यांनी अतिशय मेहनत करून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सवाचं 10 दिवसाचा आनंद साजरा केलेला आहे. आणि आज गणेश बाप्पाचं विसर्जन आहे. नेहमीप्रमाणे विसर्जन होत असतं, पण गणेश बाप्पा सर्वांना सुख आणि समृद्धीचं हे जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जावं आणि आमच्या या मार्केट यार्डची जे अडीअडचण असेल त्या अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारावं आणि सुख समृद्धीचं जीवन लाभावं हे गणेश चरणी प्रार्थना करतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाजार समिती पनवेल इथले व्यापारी आणि जनता यांच्यामध्ये एक आत्मीयता आहे. व्यापाऱ्यांसाठी जे जे गोष्टी आवश्यक होत्या त्या आम्ही सतत कमिटी पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या वर्षी आम्ही कमिटी आल्यानंतर अतिशय चांगलं काम ह्या मार्केट यार्डमध्ये झालेलं आहे. जे रस्त्याचं काम असेल किंवा बाकी सुविधा असतील अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही देत असतो. कमिटी, व्यापारी आणि यांच्या माध्यमातून जनतेला जे ज्या सुविधा हव्या असतात त्या आम्ही देण्याचा 100% प्रयत्न करतो आणि गणेश बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. असं देखील आम्हाला पुढे हे करण्याची संधी मिळाली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र भूषण थोर निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड बीच, मजगाव व एकदारा खाडीतून 132 गणपती मूर्तींचे श्री सदस्यांनी पुनर्विसर्जन करण्यात आले. आज सकाळी पहाटेपासून सुमारे 34 श्री सदस्यांनी खाडीमध्ये विसर्जित केलेले शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती काढण्यास सुरुवात केली. 2 तासांच्या अथक प्रयत्नाने मुरुड बीच व एकदारा खाडीतून 94 तर मजगाव येथे 38 गणपतीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. बैठकीच्या माध्यमातून मुरुडमधील श्री सदस्य दरवर्षी या खाडीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढून खोल समुद्रात नेऊन विसर्जित करीत आहेत. याही वेळेला हे गणपती काढण्यात आले. हे सर्व गणपती बोटीच्या सहाय्याने परिसरातील खोल समुद्रात नेऊन विसर्जित करण्यात आले. मुरुड बीच व एकदारा खाडी उथळ असल्या कारणाने पाण्याच्या ओहोटीला हे सर्व गणपती वरती येत असतात. या मूर्तींची विटंबना होऊ नये या उद्देशाने हे श्री सदस्य ही सेवा करीत असतात. ठाणे शहरातील 434 गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दत्त मंदिर घाट, अहिल्यादेवी घाट, खारेगाव तलाव, मीठबंदर घाट, आंबे घोसाळे तलाव, रायलार देवी घाट 1, रायलार देवी घाट 2, कोलशेत घाट 1, कोलशेत घाट 2, रेवाळे तलाव,
गायमुख घाट 1 व 2, बालाजी काकडे घाट, शंकर मंदिर तलाव, पारसिक रेती बंदर घाट 1, खिडकाळी तलाव, दिवा गणेश घाट, निळकंठ उड्स मुल्लाबाग, उपवन तलाव या ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले। आत्माराम घाट येथे 181 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले। संपूर्ण शहरातून निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या। दापोली येथील सरकारी दवाखान्याच्या गेटसमोर 2 बैल दापोली ते हरणे रस्त्यावर मधोमध उभे राहून रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे झोंबी खेळत होते। आधीच जनता व वाहन चालक खड्ड्यांमुळे हैराण झाले असून या 2 बैलांमुळे रहदारीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता। अशा प्रकारे बरेच ठिकाणी महामार्ग रस्त्यांवर उन्हाळ गुरांचा त्रास होत आहे, तरी संबंधित प्रशासनाने ताबडतोब उन्हाळ गुरांचा बंदोबस्त करावा व वाहन चालकांना होणाऱ्या त्रासापासून लवकरच सुटका करावी, तसेच रहदारीस अडथळा निर्माण होण्यापासून किंबहुना अपघातापासून बचाव करावा अशी दापोलीतील नागरिकांची मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।